झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील सुशिनाला आणि लगतच्या गट क्रमांक 113 मधील शासकीय जागेवर झालेली अतिक्रमणे कधी हटवणार, यासाठी दिरंगाई करणाऱ्या जिल्हा प्रशासनावर कारवाई करणार का, असा सवाल शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला। या गंभीर मुद्द्याकडे शासनाचं लक्ष वेधून यातील गांभीर्य त्यांनी सांगितले। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर उत्तरे देत कारवाईसाठी राज्य शासन बांधील असून ती राज्य शासनाची जबाबदारीच असल्याची ग्वाही दिली। विधिमंडळात आमदार अग्रवाल म्हणाले, धुळे शहरात एक 113 नंबर सर्वे नंबर आहे, ती सरकारी जागा आहे। त्या विषयावर मी इथं या ठिकाणी विषय उचललेला होता लक्षवेधीच्या माध्यमातून। त्यावेळेला आदरणीय मंत्री महोदय जे मला वाटतं का या विधान भवनात सर्वात जास्त एकमताने ज्यांचे हे सर्वे पारित होतात, इतक्या जोरात काम करतायत, परंतु जे खालचे अधिकारी आहे 1 वर्षाची मुदत देऊन सुद्धा आजपर्यंत ते अतिक्रमण निघालं नाही। त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। सुनावण्या झाल्या, कोर्टाने स्टे दिला, कोर्टात गेले, कोर्टाने स्टे दिला, परंतु सरकारी वकील महोदयांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला सांगितलं का सक्षम अधिकारी त्या ठिकाणी नेमा, जसं की डेप्युटी कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर किंवा प्रांत, परंतु त्या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमले गेला नाही। सर्व कार्यक्रम तहसीलदार यांच्यावर ते टाकण्यात आलं, म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणी स्टे आहे। माझा याच्यातच दुसरा विषय अध्यक्ष महोदय, त्याला लागूनच सुशिनाल्याला लागून जे नॅचरल फ्लो आहे त्याच्यात जे अतिक्रमण आहे त्याला कुठला स्टे नाही। वारंवार सांगून वारंवार पत्र देऊन ते अतिक्रमण सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय अजून काढण्यात आलं नाही। NGTच्या प्रश्न घ्या ना, प्रश्न घ्या। तेच सांगतो अध्यक्ष महोदय, 13 मे 2022 चा निकाल आणि 10 फेब्रुवारी 2023 चा निकाल असं आहे का नैसर्गिक प्रवाह कुठलंही अतिक्रमण तिथं ठेवता येत नाही, त्याचे पूर्ण अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे, तरी तिथलं अतिक्रमण आजपर्यंत निघालेलं नाही अध्यक्ष महोदय। तिसरा याच्यातलाच माझा एक प्रश्न आहे का जे सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागांवर जे दर्गे आणि इत्यादी बांधकाम झालेले आहेत ते बांधकामांचे पत्र देऊन सुद्धा अध्यक्ष महोदय आजपर्यंत 1.5 वर्षात एकही अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही। तीच परिस्थिती महापालिकेची सुद्धा अध्यक्ष महोदय। तर माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक या 3 विषयांवर मला टाइम बाउंड आणि ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अध्यक्ष महोदय, मग ते कलेक्टर असेल का अजून कोणी असेल, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार अध्यक्ष? धुळे शहरातील शासकीय जागांवर दर्ग्यासह इतर अनधिकृतपणे बांधकामे झाली आहेत। या बांधकामाबाबत अनेकदा जिल्हा प्रशासनाला पत्रे देऊनही गेल्या 1.5 वर्षात एकाही अनधिकृत बांधकामावर कारवाई झालेली नाही। अशीच परिस्थिती महापालिकेच्या जागांवरही आहे, असेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले। आमदार अनुप अग्रवाल यांच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी विशिष्ट अधिकारी नेमण्याच्या मागणीनुसार धुळ्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर ही जबाबदारी आज सोपवली जात असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।